नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयोगाला ओळखायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा आहे सिलेबस आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट येतो पीवाय. आता गणित बुद्धिमत्ताचा विचार जर केला तर गणित बुद्धिमत्ताच्या बाबतीत सिलेबसवरून क्लिअरिटी होत नाही. मग आपल्याला सगळ्यात गरजेचं येतं ते पीवायक्यू. मग आयोगाचं अंकगणितात पीवायक्यू, बुद्धिमत्ता पीवायक्यू आपल्या डोळ्यासमोर कंटिन्यू असणं गरजेचं आहे आणि त्या पीवायक्यूच्या आधारावरच आपण प्रॅक्टिस करणं काळाची गरज आहे. तुम्ही इथं माझ्या समोर पाहत असाल, हा बुद्धिमत्ता अंकगणिताचा पीवायक्यू ग्रंथ आहे. ह्या ग्रंथामध्ये 2013 पासून आतापर्यंत टॉपिक वाईज धड्यानुसार सगळे प्रश्न कलेक्शन करून दिलेलं आहे. तुम्हाला ह्या पुस्तकात जाणवेल बघा, आता बुद्धिमत्ताचं पुस्तक आहे. त्या बुद्धिमत्ताच्या पुस्तकामध्ये इथं तुम्हाला जाणवेल की टॉपिकाचं नाव आहे, त्याच्यामध्ये आलेले प्रश्न किती आहेत, प्रश्नांची संख्या. आता ह्याच्या आतमध्ये आपण काय केलेलं आहे, इथं पहिले तुम्हाला सोडवण्यासाठी प्रश्न दिलेत. प्रश्न तुम्ही तुमचं आतापर्यंत तुम्ही क्लासेस केलेत, आतापर्यंत तुम्ही शिकलात, आतापर्यंत अभ्यास केलाय, तुम्ही स्वतः आजमवा. ह्याची उत्तर बॉटमला दिली. आणि ज्या वेळेस तुम्हाला नाही समजणार ज्या टॉपिकच्या सगळ्या प्रश्नांच्या नंतर, सगळे प्रश्न झाल्यानंतर, ह्या सगळे प्रश्न झाल्यानंतर त्याचे सोल्युशन तुम्हाला दिलेले दिसतात. जितक्या शक्य मेथड आहे तितक्या शक्य मेथड मी दिलेले आहे. पुस्तकाचा एक ना एक शब्द मी स्वतः लिहिलेला आहे. माझ्यावरती जो विद्यार्थी मित्र कायम विश्वास ठेवतात त्याला कधी तडाला जाऊ देणार नाही. हे 100% पुस्तक प्रत्येकाकडे अवेलेबल पाहिजे, कारण का आयोगाला ओळखायचंय तुम्हाला. मग यात बुद्धिमत्ताच्या बाबतीत तीच आहे, अंकगणिताच्या बाबतीत तुम्ही तेच पाहू शकता. अंकगणिताच्या बाबतीत तीच गोष्ट आहे जी आपण केलेली आहे. ही दुसरी एडिशन मार्केटमध्ये सर्वत्र अवेलेबल आहे. ज्या ज्या विद्यार्थी मित्रांकडे नसेल, जवळपास सगळ्यांकडे आहेच पण नसेल, त्यांनी ह्याच्यातून प्रॅक्टिस करा. आणि याची खासियत अशी मित्रांनो, मी नेहमीप्रमाणे करतो, किंवा सगळंच लिहून लक्षात येत नाही. मग ह्या पुस्तकांची सेपरेट बॅच पण अवेलेबल आहे. ज्यांना वाटतंय की मला समजून व्हिडिओच्या स्वरूपात समजून घ्यायचंय, आपल्या ऍपमध्ये ह्या दोन्ही पुस्तकांची एकत्रित पीवायक्यू बॅच अवेलेबल आहे. इथं पुस्तकावरती कुपन कोड पण असतो नेहमीप्रमाणे, तो स्क्रॅच करायचा, टाकायचा, तुम्हाला बॅचमध्ये 50% डिस्काउंट मिळून जाईल. अत्यंत कमी फी मध्ये अख्ख्या पुस्तकाची बॅच तुम्हाला अवेलेबल केलेली आहे. आयोगाला ओळखा पीवायक्यूच्या माध्यमातून. एकदा पीवायक्यू कळले की तुम्हाला आयोग कसा प्रश्न विचारणार हे कळून जाईल. फक्त काय बदलणार, नाव बदलणार, आकडे बदलणार, बाकी काही बदलत नाही. सिंपल लक्षात ठेवा, आयोगाच्या पेपरमध्ये गंगाधर ही शक्तिमान आहे, शक्तिमान ही गंगाधर आहे, हे ज्याला कळलं हे पीवायक्यू सांगतं. ठीक आहे, सर्वांनी नक्की वापरा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.